आज आलो होतो अरण्यगिरी कंट्री साइड रिसॉर्ट शिरूरला. दादांचा कॉल आला होता, त्यांनी कन्सल्टन्सी बुक केली होती. त्यांचं 25 एकरमध्ये रिसॉर्ट पसरलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी प्रॉपर्टी वगैरे डेव्हलप केलेली आहे. सो गेल्यानंतर थोडा वेळ सगळी काही चर्चा वगैरे केली आणि त्यांनी आम्हाला पूर्ण प्रॉपर्टी टूर दिली. तर पूर्ण प्रॉपर्टी टूरमध्ये जसे काही रूम्स वगैरे होते त्या सगळ्या काय काय त्याच्यामध्ये व्हरायटी अवेलेबल आहे आपल्याकडे, जे सगळे ऑप्शन्स त्यांनी आपल्याला दाखवले. त्या पद्धतीत कोणत्या कोणत्या याच्यात कसं कसं प्राइसिंग सेगमेंट आहे आणि त्या पद्धतीत त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होतात, काय काय रूममध्ये आपण सर्व्हिसेस त्यांना प्रोव्हाइड करतोय, हे सगळं त्यांनी आपल्याला सांगितलं. त्यानंतर जे डिनरचे लंचचे प्लॅन वगैरे आहेत ते पण आम्ही एकंदरीत थोडे थोडे डिस्कस केले की काय काय कसं कसं आहे. आणि त्याच पद्धतीत मग त्यांनी त्यांचं रेस्टॉरंटही आपल्याला दाखवलं. रेस्टॉरंट कशा प्रकारे असलं पाहिजे, त्याच्यात काही चेंजेस करायचे होते आपल्याला. सो त्या संदर्भात मग आपण त्यांना ते पण गाईड केलं आणि त्याच प्रकारे लाईव्ह आपण रेस्टॉरंटचं काही सेगमेंटमध्ये कसं करू शकतो हे आपण त्यांना प्लॅनअप करून दिलं. बाकी त्यानंतर मग त्यांचे जे काही बाकीचे मोठे हॉल्स वगैरे होते ते सगळे त्यांनी दाखवले. बँक्वेट वगैरे होतं ते पण दाखवलं आणि सगळं मग एकंदरीत सगळी प्रॉपर्टी टूर वगैरे कंप्लीट करून आपण परत ऑफिसमध्ये येऊन चर्चेला सुरुवात केली. त्यांनी जे काही क्वेश्चनची लिस्ट काढली होती त्यांच्या क्वेश्चन प्रमाणे एक एक प्रॉब्लेम आपण त्यांचे सॉल्व्ह करायला चालू केले. त्यांना एंड टू एंड आपण सगळं गाईड केलं त्याच्यामध्ये. बाकी त्यांचा जो काही किचन लेआउटचा वगैरे विषय होता त्यांना तो पण आपण सगळा प्लॅनअप करून दिला. डिजिटल मार्केटिंग कोणत्या प्रकारे केली पाहिजे आणि त्या पद्धतीत त्याचं सगळं प्लॅनिंग करून दिलं, प्राइसिंग प्लॅन करून दिलं आणि मग त्यांना सगळं आपण असं गाईड करून त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.